राज्यात पालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांनाच पालिकेमध्ये तिकीट देण्यात आली। पक्षासाठी वर्षानुवर्ष झटणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। तर राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांची पालिकेमध्ये तिकीटवारी पाहायला मिळते। याचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। अंकित प्रभूंना उमेदवारी देण्यात आली। आमदार सुनील प्रभूंचे ते पुत्र आहेत। गीतेश राऊतांना उमेदवारी देण्यात आली। ते विनायक राऊतांचे पुत्र आहेत। हरीश शास्त्रींना उमेदवारी देण्यात आली। माजी आमदार श्रीकांत सरमळकरांचे ते जावई आहेत। सुप्रदा फातर्पेकर प्रकाश फातर्पेकरांच्या कन्या आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आली। अजिंक्य धात्रक अशोक धात्रकांचे पुत्र आहेत, त्यांनाही उमेदवारी देण्यात आली। हर्षिता नार्वेकर राहुल नार्वेकरांच्या वहिनी आहेत, त्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आली। मकरंद नार्वेकर हे राहुल नार्वेकरांचे भाऊ आहेत, त्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। संदीप पानसांडे आमदार कालिदास कोळंबकरांची पीए आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आली। रोहिदास लोखंडे नगरसेविका सुरेखा लोखंडेंचे पती आहेत, त्यांना सुद्धा तिकीट देण्यात आलं। निशिकांत शिंदे आमदार सुनील शिंदेंचे बंधू आहेत, ते सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नांदेडमध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का आहे। माजी नगरसेवक अशोक उमरेकर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। प्रताप पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। तर नांदेडमध्ये राष्ट्रवादीनं शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे। कोटींचा निधी येऊन देखील नांदेडचा विकास झाला नाही। महापालिका निवडणूक जवळ येताच नांदेडकरांचा संताप आहे। नांदेडकरांनी आता तक्रारींचा पाढाच वाचलेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहूयात। आपण आहोत नांदेड शहरामध्ये। नांदेड शहरातल्या काय समस्या आहेत त्या आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। दादा, काय सांगाल, आपल्या नांदेड शहरामध्ये काय समस्या आहेत ज्या आणखी झालेल्या नाहीत, काय अपेक्षित आपल्याला? आता समस्यामध्ये एक समस्या अशी की सर्वांचीच आहे ती म्हणजे की नागरिकाची समस्या, ट्रॅफिकची समस्या आहे सर्वात जास्त। नांदेडवासियाची एक खूप दिवसाची मागणी आहे की करोडा नाका ते वजिराबाद पर्यंत एक उडान पूल व्हावा आणि सर्वात मेन ग्रास म्हणजे खूपच नागरिकांना त्रास होते। सगळ्यात महत्त्वाचं नांदेडमध्ये म्हणलं तर रहदारीचं म्हणलं तर प्रश्न म्हणजे ट्रॅफिकचा। रस्ते लहान आहेत आणि मोठे होण्यासाठी आता प्रयत्न चालू आहेत, पण कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट वेळेवर नसल्यामुळं हे म्हणजे काय कामं वेळेवर होत नाहीत। आणि आता ज्यावेळेस त्यांचं नेते मंडळीचं काम पडते त्यावेळेस आश्वासनं देऊन फक्त चला करूत म्हणतात, पुन्हा 5 वर्ष जैसे ते आणखी। तर आपल्या नांदेड शहरामध्ये ट्रॅफिकचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। नाका म्हणण्यासाठी ट्रॅफिकचा लय मोठा प्रॉब्लेम आहे। देगलूर नाका बघा, नांदेड हे मेन रोड पण बघा आणि आपल्याकडे गटरांचा मोठा प्रॉब्लेम आहे। हे एवढा मोठा विकास, एवढ्या मोठ्या नेतृत्वाच्या नावाखाली जे इलेक्शन लढवतात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली 5-5 वर्षाला इलेक्शन होतात, म्हणजे जसा पाहिजे तसा विकास ते द्रुतगतीमध्येच व्हायला पाहिजे होता। आम्ही ऐकतो एवढी निधी आली होती तेवढी निधी, तेव्हा त्या पिरियडमध्ये एवढा जर विकास झाला असता किंवा आता जे तुम्ही मार्गाला लागले आता इलेक्शनच्या तोंडावरती, तर हा अगोदर झाला असता तर त्यापेक्षा पुढच्या गोष्टी घडल्या असत्या। आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नांदेडकर कोण्या पक्षाला कौल देणार, कोणते उमेदवार निवडून देणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।